गुरुचरित्र अध्याय 39. श्री गणेशाय नमः. सिद्धमने नामधारका पुढे अपूर्वर्तले एक. 60 वर्षवान जेसी एका पुत्र झाला बरेसा. अपस्तंभ शाखेसी ब्राह्मण एक परेसी. शौनक गोत्र परवरसी नाम तया सोमनाथ. गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी. वेदशास्त्रे आचरणी आपण करी परेसा. वर्ष 60 झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशी. वांज मनोनी ख्यातसे होती तया गाणगापुरी. पती सेवा निरंतर करी भक्ती पुरस्पर. नित्य नेमासे थोर गुरुदर्शना येत असे. निरांजन प्रतिदिवसी अनोनी करी श्री गुरुसी. येणे परी बहुत दिवसी वर्तत होती परीयसा. ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्री गुरुमुनी. पृच्छा करीती हसोनी तया द्विज स्त्रियेसी. श्री गुरु म्हणती तियेसी काय अभिष्ट असे मानसी. आणि तेसी प्रतिदिवसी निरंजन परोपरी. तुझ्या मनीची वासना सांगे त्वरित विस्तारून. सिद्धी पावसील नारायण गौरी रमण गुरुप्रसादे. ऐकोनी श्री गुरुचे वचन करी साष्टांग नमन. विनवितसे कर जोडून निपुत्र कामी लोकनिध्य. आता पुरे जन्म मज 60 वर्षे झाली सहज. आम्हा आता वरदीजे पुढे उत्तम जन्म होय. पुत्रवंती व्हावे आपण अंतकरण होय पूर्ण. ऐसा वर देणे म्हणून विनवितसे ते वेळी. ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हसोन. पुढील जन्म जाणे कवन तो ते स्मरण कैसे सांग. नित्य आरती मासी भक्तिपूर्वक भावेसी. करिता झालो संतोषी कन्यापुत्र होतील तुझ. इह जन्मी तु ते जाण कन्यापुत्र सुलक्षण. होतील निश्चय म्हणून श्री गुरु म्हणती तियेसी. श्री गुरुवचन ऐकोनी पालवी गाठ बांधोनी. विनवितसे कर जोडोनी ऐका स्वामी कृपा सिंधू. 60 वर्षे जन्मासी झाले स्वामी परियेसी. होत हात नाही बिठाळासी माते कैसे पुत्र होती. अश्वत्थ सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला. विश्वास म्या बहु केला होतील पुत्र म्हणोनी. पुत्र न होती इह जन्मी पुढे होतील ऐसे कामी. सेवा करीतसे स्वामी अश्वत्थाची परियेसा. आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्मी पुत्र देसी. अन्यथा नव्हे बोलासी तुमच्या स्वामी नरहरी. स्वामींनी दिदला मातेवर माझे मनी हा निर्धार. हास्य न करी स्वामी गुरुवर शकून गाठी बांधिली म्या. अश्वत्थ सेवा बहुदिवस करिता झाले मज प्रयास. काय देईल आम्हास अश्वत्थ सेविते मूर्खपणे. ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणते हसोन. अश्वत्थ सेवा महापुण्य व्रताणो हे परियेसा. आता आमचे वाक्य करी नित्य जावे संगमातिरी. अमर जावा हे निरंतरी भीमरथी समागमेत. तेथे अश्वत्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठाना. ते सेवा करी येवो एक म्हणे आम्हा सहित अश्वत्थाची. ऐकोनी श्री गुरुचे वचना विनवतीसे ते अंगणा. अश्वत्थ वृक्षाचे महिमाना स्वामी माते निरोपावे. श्री गुरु म्हणती तियेसी अश्वत्थ वृक्षाची निंदा करीसी. महिमा असे अपार त्यासी समस्त देव तेथे वसती. अश्वत्थाचे महिमान ब्रह्मांड पुराणी निरूपण. नारद मुनी ते विस्तारोन ब्रह्मदेवे सांगितले. ब्रह्मा सांगे नारदासी अश्वत्थ मुनी आपण वासी. मध्ये वास ऋषिकेशी अग्री रुद्र वसे जाना. शाखा पल्लवी अधिष्ठानी दक्षिण शाखे शूलपाणी. पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तरे वसतसे. इंद्रादी देव परियेसी वसती पूर्व शाखेसी. आदित्य देव अहर्निसी समस्त शाखे वसती जाना. गृह ब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यज्ञ परियेसी. समस्त मुळाकुरेसी असती देखा निरंतर. नारद म्हणे मुनिवरा त्या व्रताची या विस्तारा. सांगेन ऐका तत्परा विधानासे ब्रह्मवचनी. आषाढ पौष चैत्रमासी अस्तंगत गुरु शुक्रेसी. चंद्रबळ नसते दिवशी करुणे प्रारंभ. या व्यतिरिक्त अनेक मासी बरवे पाहून या दिवसी. प्रारंभ करावा उपवासी शुचिर्भृत होऊनी. भानुभौम वारेसी अतळू नये अश्वत्थासी. भृगुवारे संक्रांती दिवशी स्पर्शू नये परियेसा. संधी रात्री रिक्त तिथी पर्वणीसी व्याप्तिपाती. दुर्दिनादी द्वैद्युती अपरणा समयी स्पर्शू नये. सचेल स्नान करुनी निर्मळ वस्त्र नेसोनी. गंगा यमुना कलश दोनी आणुनी ठेवणे पारावरी. पूजा करावी कलशासी पुण्य हवन कर्मेसी. संकल्पावे विधीसी काम्यार्थ आपले उच्चारावे. मग कलश घेऊनी 7 वेळा उदक आणोनी. स्तपन करावे जाणोनी अश्वत्थ वृक्षासी अवधारा.
पुनरपी करून या स्नान, मग करावे वृक्षपूजन. पुरुषसूक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे. त्रैमूर्तीचे असे स्थान, शिवशक्ती विने नाही जाण. समस्ताते आवाहनोन षोडशोपचारे पूजावे. वस्त्रे अथवा सुतेसी वेष्टावे तया वृक्षासी. पुनरपी संकल्पनेशी प्रदक्षिणा कराव्यात. चाले जैसे स्त्री गर्भिणी की उदक कुंभ घेऊनी, तैसा मंद मंद गतीनी प्रदक्षिणा कराव्या. द्रौपदी अश्वमेध पुण्य जोडे फळप्रद. प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा. जन्ममृत्यू जरा व्याधी, संसार भय नाश होती. ग्रहदोष बांधून सकती, शस्त्र प्रदक्षिणा कराव्या. पुत्र काम्य असे ज्यासी, त्याते फल होय भरवसी. मनोवाक्याय कर्मेसी एकोभावे करावे. शनिवारी वृक्ष धरोनी, जपावे मृत्युंजय मंत्रानी. काळ मृत्यू जिंकोणी, राहती नर अवधारा. त्यासी अपमृत्यू न बाधती, पूर्णायुषी होती निश्चिती. शनी ग्रह न पीडिती, प्रार्थावे अश्वत्थासी. अश्वत्थ तळी वैसोन, एकदा मंत्र जपताक्षण. फळे होतील अनेक गुण, वेदपठन केले याचे. नर एखादा अश्वत्थासी, स्थापन करी भक्तीसी. आपले मित्र 42, स्वर्गी स्थापी परियेसा. श्री गुरु म्हणती वांज सतीसी, अश्वत्थ महिमा आहे ऐसा. शिवभक्ती असे त्यासी, त्याते होय फलश्रुती. आचार करी ओ येणे परी, संशय अंतकरणी न धरी. वृक्ष असे भीमातिरी, जेथे अमराजा संगम. तेची आमुचे असे स्थान, सेवा करी ओ एक मने. होईल तुमची मनकामना, कन्यापुत्र तुझ होतील. श्री गुरु निरोप जाणे परी, तेसी सेवा करी ते नारी. येणे परी 3 रात्री, आराधिले परियेसा. श्री गुरु सहित अश्वत्थासी, पूजा करीती 3रे दिवशी. स्वप्न झाले तियेसी, सांगेन एका एक चित्ते. स्वप्नामध्ये विप्र एक, येऊनी देती तिसी भाक. काम्य झाले तुझे एक, सांगेन एक करी म्हणे. जाऊनी गाणगापुरात, तेथे असे श्री गुरुनाथ. प्रदक्षिणा करी हो 7, नमन करी तू भक्तीसी. जे काय देतील तुझसी, भक्षण करी वो वेगेसी. निर्धार धनुनी मानसी, त्वरित जावे म्हणे विप्र. ऐसे देखुनी सुपृषित, सेवेसी झाले तो जाग्रत. कल्पवृक्ष असे अश्वत्थ, कल्पिले फळ त्वरित होय. सेवा करुनी 4थ्या दिवशी, आली आपण मठासी. प्रदक्षिणा करुनी हर्षी, नमन केले ते वेळी. हसोनिया श्री गुरुमुनी, फळे देती तिसी 2. भक्षण करी वो संतोषोनी, काम्य झाले आता तुझे. भोजन करी वो तू आता त्वरित, काम्य होईल तुझे सत्य. कन्यापुत्र दोघे तू ते, दिले आजी परियेसा. व्रत संपूर्ण करोनी, केले दान ते भामिनी. तेची दिवशी अस्तमानी, झाले आपण विटाळसी. मौन दिवस 3 वरी, हविष्यान्न भोजन करी. श्वेतवस्त्र नेसुनी नारी, कवनाकडे न पाहेची. येणे परी तिनी निशी, क्रमिल्या नारीने परियेसी. सुस्नात होऊनी 4थ्या दिवशी, आले श्री गुरुचे चरदर्शना. पती समवेत येऊन पूजा करीती एकाग्रमणी. श्री गुरु म्हणती संतोषोनी, पुत्रवंती व्हावे तुम्ही. ऐसे नमुनी श्री गुरुशी, आली आपल्या मंदिरासी. ऋतू दिदल्या 5व्या दिवशी, म्हणून कन्या परियेसा. येणे परी ते नारी, झाले एका गरोदरी. ग्राम सकळ विस्मय करी, काय नवल म्हणतसे. ऐसे 9 मास क्रमोनी, प्रसूत झाली शुभदिनी. समस्त ज्योतिषी येऊनी, वर्तविती जातकाते. 10 दिवस क्रमोनी, सुस्नात झाली ते भामिनी. कडीये बाळक घेऊनी, आली श्री गुरुदर्शनासी. बाळ कानोनी भक्तीसी, ठेविले श्री गुरुचरणापाशी. नमन करी साष्टांगेसी, एक भावे करुनिया. आश्वासोनी श्री गुरुमूर्ती, उठी बाळे पुत्रवंती. बहुत परी संतोषविती, प्रेम भावे करुनिया. उठवूनी विनवीत गुरुसी, पुत्र नाही आमचे कुशी. सरस्वती आली घरासी, बोला फुला सांभाळावा. ऐकुनी तिचे वचन, श्री गुरु म्हणती हसून. न करी मनी अनुमान, तू ते पुत्र होईल. म्हणून ती कुमारीसी, कडीले घेतली प्रीतीसी. सांगता ते समजतासी, ते कन्येचे लक्षण. पुत्र होतील बहुत इसी, होईल आपण सत्यायुषी. पुत्राचे पौत्र नयनेसी, पाहिला पुन्हा वेपणे. होईल इसी ज्ञातिपती, त्याते 4 वेद येती. अष्टशर्व नांदती, प्रख्यात होऊनी भूमंडळी. आपण होईल पतिव्रता, पुण्यशील धर्मरता. हिची ख्याती होईल बहुत, समस्त इसी वंदिती. दक्षिण देशी महाराजा, येईलेचे दर्शन काजा. अनिक पुत्र होईल तुझ, म्हणून श्री गुरु बोलती. श्री गुरु म्हणती तियेसी, पुत्र व्हावा तुझ कैसी.
योग्य पाहिजे वर्ष 30 अथवा शतायुषी मूर्खपै. ऐकुनी श्री गुरुच्या वचना विनवतीसे ते अंगणा. योग्य पाहिजे पुत्र आपणा तयासी 5 पुत्र व्हावे. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती वर देती तेने रीती. संतोषोनी घराय जाती महानंद दंपतीसी. पुढे 30 पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला. 5 पुत्रे तो लादला नामकरणी श्री गुरुचा. कन्या लक्षण गुश्री गुरुमूर्ती निरोपिले होते जेने रीती. प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उत्पाखणे वृद्धवंदान संतान प्राप्ती नाम 39 श्री गुरुदत्तात्रय चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.